मुद्दाम घेऊन आले तुम्हाला इकडे? एकतर मी गर्दीच्या ठिकाणी जात नाही आणि देवळात तर अजिबात नाही. ओके, पण आजचा एक दिवस चालेल. आणि गर्दीला तर बिलकुल घाबरू नका, मी आहे ना तुमच्या बरोबर. ते VIP दर्शन नसतं का इकडे? म्हणजे पटकन पैसे देऊन दर्शन घेऊ आणि बाहेर येऊ. कशाला? आपण लाईनीत उभं राहूनच जाऊया. आणि बेसिकली ना, देवासाठी द्यायला वेळ असेल तरच माणसाने देवळात यावं. आणि आज तुमच्याकडे आहे वेळ, कारण तुमचा वेळ माझा आहे. तो मी ठरवणार. जाऊया? चलो. जसे बाबा म्हणतात की कुठलीही नवी गोष्ट सुरू करताना देवाचं दर्शन घ्यावं किंवा त्याचं स्मरण करावं. आणि काय होतं? त्याने सगळं चांगलं होतं. म्हणून आपण आपल्या पार्टीची सुरुवात देवदर्शनाने करतोय. दादा फुलं घ्या ना. फुलं. ताई फुलं घ्या ना. कितीला? 5 रुपयाला एक. पण तुम्हाला म्हणून 2 रुपये कमी करते. 3 रुपयाला देते. घ्या ना काका, please घ्या ना. बघ, त्या विक्रांत सरंजामेनंतर हीच 2 रुपये कमी करणारी. म्हणजे रे? अरे त्यांनी नाही का 10 रुपयाचा टॉक टाइम 8 वर आणला. तू आजची हेडलाईन नाही वाचलीस का? नको नको. हा मोठ्या लोकांचं ठीक आहे रे, यांना काय 2 रुपये फरक पडते कमी करून. यांची तिजोरी भरलेली असते. पैशाकडे जातो, दुसरं काही नाही. आणि आपण बघ कसे लाईनीत उभे तासन तास. ते सरंजामे राहत असतील का रे उभे असे? अरे बाबा शक्यच नाही. आले की डायरेक्ट आत, दर्शन घेऊन डायरेक्ट गाडीत. दादा फुलं घ्या ना. 5 रुपयाला एक. पण तुम्हाला म्हणून 2 रुपये कमी करते. 3 रुपयाला देते. घ्या ना हो दादा, घ्या ना. तू कशाला कमी करतेस? 5 रुपयाला दे सगळी. सगळी 10 आहेत. दे, माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. 500 सुट्टे नाहीत दादा. उरलेलं ठेव तुला. थँक्यू. म्हणजे तुम्ही देवदर्शन करता तर? हे तुझ्यासाठी आहे. तुझी श्रद्धा आहे ना, तूच वा. या लाईन पुढे सरकतच नाही. खूप बोर झालो. हो ताई चला ना जरा तुम्ही पुढे. हो चला जरा पुढे चला. हे ना मला अजिबात आवडत नाही. म्हणजे लोकांना कळतच नाही की इथे उभं राहण्यापासूनच देवदर्शन सुरू होतं. हा असा इथे आरडाओरडा करायचा आणि मग आज जाऊन देवासमोर डोकं टेकायचं. याला काय अर्थ आहे? आजकाल ना सगळ्यांना सगळ्याची घाई असते. मला नाही आवडत हे असं. खरी गंमत कशात आहे माहितीये? आज जातानाच देवाचा सहवास फील करायचा. घंटा वाजवायची, घंटेचा नाद ऐकायचा. किती मंगल असतो ना. आणि देवाला भेटायच्या आधी त्याच्या नावाचा जोरात जयघोष करायचा. कसा? हा असा, गणपती बाप्पा. तुम्ही पण म्हणा, खूप मज्जा येईल तुम्हाला. खरंच छान वाटेल. म्हणा ना एकदा प्लीज. ओके, 1 2 3. गणपती बाप्पा मोरया. आता फक्त तुम्ही म्हणा. 1 2 3. कमॉन म्हणा. गणपती बाप्पा मोरया.
प्रार्थना केली? केली. ओके, आता हात जोडा आणि तुम्हाला जे काय हवं असेल ते देवाकडे मागा. देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. जोडा ना हात. आता मनापासून शांतपणे जे काय हवं असेल ना ते देवाला सांगा. हं? आई बाबांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. त्यांना जे हवंय ते मी त्यांना देऊ शकेन इतकी शक्ती मला दे. तू मला बरंच काही दिलंस, मला काही नकोय, पण हिला जे हवंय ते सगळं हिला मिळू देत. नाही, तीर्थ आहे हो, घ्या ना. हम्म. हम्म. गणपती बाप्पा मोरया. काय झालं हिच्या रेंजला? लवकर आहे म्हणाले होते, अजून आली नाही. काय हो, रेंज मध्ये नाहीये म्हणजे गेलीये कुठे ही? हा? नाही म्हणजे दादा निघालाय ऑलरेडी. बाई, हो का? हो, तो म्हणालाय 6:30 वाजता पोहोचतो. आता तो म्हणालाय ना म्हणजे तो येणारच. अजूनही आउट ऑफ रेंज का? नाही हो, हा माझा फोन हो. डबडा झालाय अगदी. हो. माझा आणू का स्मार्टफोन? नाही, कशाला, लागतो ना याच्यावर. हो का? माझा दादा आहे ना, तो काही काही बाबतीत अगदी आग्रही आहे. आता तो म्हणालाय ना आज इतके वाजता पोहोचतो म्हणजे तो पोहोचणारच. तो म्हणालाय ना की आज संध्याकाळी मुलगी बघायचा कार्यक्रम करायचा म्हणजे तो करणारच. आता तो म्हणालाय ना मला पत्रिका बघायचे म्हणजे तो बघणारच. पत्रिका? टिमकर पण अजून आले नाहीयेत. काय हो, तुम्ही पत्रिका काढून ठेवली आहेत ना? तीच काढायला गेले ते. अगो बाई, कमाल झाली हा तुमची. लग्नाची मुलगी घरात आहे आणि साधी पत्रिका नाही तुमच्याकडे. कुठलंही स्थळ म्हणलं ना तरी पत्रिका लागतेच. त्यात येणार आहे माझा दादा आणि तो बघणारच. हा आले मी जरा. हो. नाही, वेळेचं भान नाही. सगळीकडे मेलं मीच मरायचं, त्यात या मागे लागल्यात. काय हो? काय? येतील, येतीलच एवढ्यात. हो. पुन्हा फोन. येस मिस्टर काळे. हो मला माहितीये सरांचा फोन लागत नाहीये, स्विच ऑफ आहे. शॉ सर शॉ. ठीक आहे मी त्यांना कॉल बॅक करायला सांगेन उद्या. हो सर, मी तुमचा मेसेज दे फॉर शुअर. ओके मिस्टर काळे, थँक्यू व्हेरी मच. रिडिक्युलस झेंडे. सर कुठे गेलेत काहीच माहित नाही आणि मला हे अजिबात आवडत नाहीये. अहो पण त्याला काही इलाज नाही मायराजी. पण मेहता नाही उचलायचाय मला हा फोन. उचला. येस मिस्टर मेहता. व्हॉट? पण मिस्टर मेहता आम्हाला या न्यूज बद्दल काहीच माहिती नाहीये.
ओके. Oh my God. कुठे जायचंय ते तरी सांग. कळेल ना. तिकीटवाला येतो इथे कंडक्टर. कळेल. एकच मिनिट. त्यांना सांगणार आहेस? 2 लास्ट स्टॉप. बरं जाऊ दे हे. आयुष्यात तरी कुठे जायचं ठरवलंयस का? ते मात्र ठरवलं. नशीब. काय करायचं ठरवलंयस? मला ना किमान 10,000 रुपयाची नोकरी करायची. बस एवढंच स्वप्न आहे तुझं? का? म्हणजे 10,000 रुपये कमवणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी 10,000 रुपये कमवले ना तर माझ्या आईबाबांच्या खांद्यावरचा भार खूप कमी होईल. हा, आणि मी एक गोष्ट ठरवली की काहीही झालं ना तरी आईबाबांना खुश ठेवायचं. काय गंमत आहे नाही. बेल वाजली की थांबायचं, पुन्हा बेल वाजली की जायचं. किती सोपं आहे. म्हणजे विश्वास हा एकमेव धागा आहे या दोघांच्या कम्युनिकेशन मध्ये. ग्रेट. बापरे, तुम्ही एवढ्याच्या गोष्टीचा केवढा विचार करताय. आता एक गंमत दाखवते बेलची. हा, काय करतोस तू मॅट? अरे मॅट, मी लहान होते ना तेव्हा तर मी सीटवर चढून बेल वाजवायचे. म्हणजे तेव्हा कंडक्टर काकांना कळायचं कधी कधी, पण लहान म्हणून सोडून द्यायचे मला. आता लहान नाहीयेस तू. पण म्हणून काय झालं, लहान नाही म्हणून काय कधी कधी गंमत नाही करू शकत का? ऐका ना, तुम्ही पण बेल वाजवून बघा. नाही बघा ना, तुम्हाला पण मज्जा येईल. नको. आई शपथ सांगते, बेल वाजवून बघा, तुम्हाला खरंच खूप मज्जा येईल. वाजवा. नाही नाही होणार काही. नको. वाजवा 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 ना. काय सारखं बेलला हात लावता सारखं? त्याला उद्या पुढे नाही तर त्याला. मजा आली ना? आता कुठे? ही काय तुमची सवय गेली नाही अजून. कुठे, कधी, कसं. पाणीपुरी खाऊया. रस्त्यावरची? हा, रस्त्यावरची. त्यातच तर खरी मज्जा आहे. चल भैया, 2 तीखा पानीपुरी बनाओ. तीखा नहीं, मीडियम. ठीक है, मीडियम तीखा बनाना. ये ऐसे हाथ से क्यों बना रहे हो? हाथ से नहीं बनाऊंगा साहब, कैसा बना? मतलब वो ग्लोव्स वगैरह पहनो ना. क्या? वो अहो, इथे असंच असतं. जास्त विचार नका करू, काही होणार नाही. तुम्ही खा. पण हे हायजेनिक नाही आहे, त्याने आजारी पडायला मी. नहीं होता बाबू, आप खाओ. भैया, आप बनाओ. तशी नाही खायची. आता मोठा आ करायचा आणि मग अख्खी पुरी तोंडात टाकायची. काय काय
विकत घ्यायचं? अरे बिटिया ये पानी से आपको नहीं जमेगा। सामने जनरल स्टोर है, वहाँ से लाइए पानी। आणते आणते. हा हा खिलाओ खिलाओ. ठीक आहे आता. हाय एका पुरीतच ठसका. अख्खी मगाशी शिकवली तशी. आ भैया तो सुखापुरी दे ना. म्हणजे काय? दहीपुरी घेतली ना की त्याच्याबरोबर 2 सुक्या पुऱ्या फुकट मिळतात. टेस्ट थोडी बेस्ट लागते ना. हा आवडेल आवडेल तुम्हाला. खाऊन बघूया. भारी आहे ना. बघा कितना हुआ. 40 रुपये। ते तुमच्या मोठ्या लोकांचं विचित्र असतं. तिथे जीव जातोय, घास लागतोय, श्वास घेता येत नाहीये, तरी पॅक्ड वॉटरच पाहिजे. आता हं? चला भुट्टा खायचा. चल. अरे शुअर? खूप मस्त असतो. भैया तो भुट्टा दे ना. खूप भारी असतो इथला भुट्टा. कितने का है? 20 रुपये। 20. भैया एक कॅन्सल कर दो. एक ही दो. ये लो. कॅन्सल का केलंस? मला नाही आवडत भुट्टा तसाही. तुम्ही खा ना. अरे शुअर? मस्त आहे ना. नाही तुम्ही खा ना. तुम्हाला डेट आहे ना. घे नाही का? नाही नको. घे. बर. आता काय खायचं? आता हे 2च रुपये उरले. घेऊन दे, त्यात काही नाही येणार. 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. ऐसा किसी से सुना तो था. चलो चल. ₹2. मज्जा आहे ना. किती वर्षात खाल्लं नाही मी. सरप्राइजिंग.